Hello friends. Today we will be learning what is the classification of polymers based upon structure. In the last sessions we have studied about the classification of polymers based on source. So let us study the classification of polymers based on structure. Friends, on basis of structure, polymers are classified into linear or straight chain polymers, branched chain polymers, and cross-linked polymers. These are the three types of classification of polymers based on structure. So let us see what are linear or straight chain polymers. Linear or straight chain polymers. So let us move forward. Friends, in linear polymers, the monomers are joined in a linear arrangement. मित्रांनो, लिनियर पॉलिमर समजून घेत असताना त्यांच्या मोनोमर्सची रचना कशा प्रकारे आहे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. तर ते एका सरळ रेषेमध्ये अटॅच झालेले असतात. किंबहुना अधिक सोपं करून सांगायचं झाल्यास एकानंतर एक या प्रकारे त्याची अरेंजमेंट होत जाते. याच्यामध्ये कुठलेही ब्रांचेस तयार होत नाहीत. दे डोंट हॅव एनी ब्रांचेस बट दे जॉईन इन अ लिनियर अरेंजमेंट or in a straight line. The next part is the linear polymers are obtained from bifunctional monomer or alkene. हा पॉइंट लक्षात ठेवण्यासारखा आहे, कारण हा MCQ ला विचारला जाऊ शकतो की लिनियर किंवा स्ट्रेट चेन पॉलिमर्स हे कशापासून तयार होतात. सो इट इज बायफंक्शनल मोनोमर और अल्कीन. आता आपण मागाशी म्हटलं की याची अरेंजमेंट कशा प्रकारे आहे. दे आर अरेंज इन अ लिनियर अरेंजमेंट, म्हणजे एकानंतर एक त्याची अरेंजमेंट झालेली आहे मोनोमर्सची. त्यामुळे काय होतं की दे आर हॅव्हिंग अ क्लोज पॅकिंग ऑफ द पॉलिमर चेन, अँड ड्यू टू दिस क्लोज पॅकिंग दे आर हॅव्हिंग हाय मेल्टिंग पॉईंट और डेन्सिटी. त्यांची पॅकिंग एकदम क्लोज असल्यामुळं त्याचं मेल्टिंग पॉईंट, जे काही लिनियर पॉलिमर्स आहेत त्यांचं मेल्टिंग पॉईंट ही जास्त राहतं, त्यांच्या डेन्सिटी हाय राहतात. तर या पद्धतीनं सो दॅट वॉज ऑल अबाउट लिनियर और स्ट्रेट चेन पॉलिमर्स. मित्रांनो, तुमच्यासमोर जी स्लाईड आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल की मागाशी आपण म्हटलं की लिनियर पॉलिमर्स हे बायफंक्शनल मोनोमरपासून तयार होतात, परंतु बायफंक्शनल म्हणजे नेमकं काय. बऱ्याचशा जणांच्या डोक्यात हा प्रश्न असेल. तर त्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा फंक्शनॅलिटी हा कन्सेप्ट समजून घेऊयात आणि तो झाल्यानंतर परत एकदा आपल्या क्लासिफिकेशनकडे येऊयात. तर आता बघूयात की फंक्शनॅलिटी ऑफ मोनोमर म्हणजे नेमकं काय. फंक्शनॅलिटी ऑफ मोनोमर, it is the number of sites the monomer has for bonding to other monomers under given condition. So what we can say, friends, that what do you mean actually by functionality? It is nothing but it is the number of bonding sites, means with how much monomers it can bond, means other monomers. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं मित्रांनो, फंक्शनॅलिटी म्हणजे एखाद्या मोनोमरची फंक्शनॅलिटी म्हणजे तो किती इतर मोनोमरसोबत बॉन्ड तयार करू शकतो, म्हणजे किती बॉन्डिंग साईट्स त्याच्यामध्ये आहेत. आता बॉन्डिंग साईट्स म्हणजे काय हे पाहण्यासाठी थोडंसं आपण उदाहरण जेव्हा बघत जाऊ. आता फंक्शनॅलिटीमध्ये कुठले कुठले प्रकार येतात, जसं मगाशी उल्लेख केला आपण लिनियर पॉलिमरसाठी कुठले मोनोमर लागतात, तर बायफंक्शनल मोनोमर लागतात. मग बायफंक्शनल मोनोमर म्हणजे काय हे जर आपण पाहिलं तर फंक्शनॅलिटी अधिक पद्धतीनं आपल्याला समजता येईल. फक्त आता डोक्यामध्ये एवढंच ठेवायचं की फंक्शनॅलिटी म्हणजे काय. एखाद्या मोनोमरची फंक्शनॅलिटी म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्डिंग साईट्स किती आहेत. इतकं साधं सरळ आणि सोपं आहे. जेव्हा आपण बाकीचे बघूयात त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत राहतील. तर आता बघूयात की बायफंक्शनल मोनोमर म्हणजे नेमकं काय. फ्रेंड्स, बायफंक्शनल मोनोमर हॅज टू बॉन्डिंग साईट्स अँड दे फॉर्म लिनियर पॉलिमर विच वी हॅव सीन प्रिव्हियसली. आता खालचं उदाहरण जर आपण बघितलं इथिलिनचं, CH2 डबल बॉन्ड CH2. मित्रांनो, जर डबल बॉन्ड ब्रेक झाला, त्याच्यामध्ये फिशन झालं, तो बॉन्ड ब्रेक झाला, तर तो त्याच्या दोन्ही साईड्सला बॉन्डिंग साईड्स तयार करतो. समजा आपण विचार करूयात, कल्पना करूयात की CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे इथिलिन हा N टाइम्स आहे, बऱ्याचशा वेळा केलेला आहे. पुढे याचा डायग्राम सुद्धा मी दाखवला आहे. आणि समजा एखादा इथिलिन मॉलिक्यूल हा ब्रेक झाला, त्याचं फिशन झालं, आणि त्यावेळी काय पाहायला मिळतं की दोन्ही बाजूला CH2च्या दोन्ही बाजूला बॉन्डिंग साईट्स तयार होतात, जेणेकरून तो दोन इतर मोनोमरला अटॅच होऊ शकतो. इतक्या साध्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे की लिनियर पॉलिमर तयार करण्यासाठी एकतर बायफंक्शनल मोनोमर लागतो किंवा अल्किन लागतं. आता पहिलं उदाहरण जे होतं ते इथिलिनचं होतं, आणि दुसरं उदाहरण बायफंक्शनल मोनोमरचं आहे स्टायरीन. तुम्ही जर वरच्या बाजूला बघितलं
तर सेम त्याच पद्धतीने आहे, CH डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड जर ब्रेक झाला तर तो परत 2 बॉन्डिंग साईट्स तयार करतो. याच कारणामुळे मित्रांनो या दोन मोनोमर्सला बाय फंक्शनल मोनोमर असेही म्हणतात. आता जसं मी सांगितलं की आपण जर इथिनचं किंवा इथिलिनचं उदाहरण पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. आता जसं इथं दाखवण्यात आलेलं आहे, आता तुम्ही जर इथं लक्ष दिलं या डबल बॉन्डकडे, हा डबल बॉन्ड जर ब्रेक झाला, फिशन झालं, तर इकडल्या बाजूला आणि इकडल्या बाजूला दोन्ही साईड्सला बॉन्डिंग साईट्स तयार होतात आणि ते इतर 2 मोनोमर्सला कनेक्ट होऊ शकतात. खाली त्याच पद्धतीने दाखवलेले आहेत, 2 इथिलिन मॉलिक्युल्स घेतलेत आणि ते कसे कनेक्ट होतात ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. थोडक्यात काय तर याच्यामध्ये 2 बॉन्डिंग साईट्स आहेत, त्यामुळे इथिलिनला बाय फंक्शनल मोनोमर सुद्धा म्हणतात. तर थोडक्यात बाय फंक्शनल मोनोमर काय हे क्लिअर झालं मित्रांनो तुम्हाला. आणि आता थोडंसं पुढे जाऊयात आणि ट्राय फंक्शनल मोनोमर म्हणजे काय हे देखील बघूयात. ट्राय फंक्शनल मोनोमर, आता बाय फंक्शनल समजल्यामुळे तितकी अडचण येणार नाही. जसं बाय फंक्शनल मोनोमरमध्ये होतं त्याच्यामध्ये 2 बॉन्डिंग साईट्स होत्या. नाव इन ट्राय फंक्शनल मोनोमर देर आर 3 बॉन्डिंग साईट्स. आणि हे काय तयार करतात, जसं मगाशी आपण पाहिलं की बाय फंक्शनल काय तयार करत होते, लिनियर पॉलिमर्स. तर ट्राय फंक्शनल मोनोमर्स जे असतात ते नॉन लिनियर पॉलिमर्स तयार करतात किंवा त्यालाच आपण म्हणतो ब्रांच्ड पॉलिमर्स. त्याचं एक सोपं उदाहरण मी खाली दिलेलं आहे, ग्लिसरॉल. ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर तुमच्यासमोर आहे आणि 3 साईट्स तुम्हाला दिसतात OHच्या. त्यामुळं ग्लिसरॉलला कशा प्रकारचं मोनोमर बनतात तर ट्राय फंक्शनल मोनोमर. सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये 3 बॉन्डिंग साईट्स आहेत त्याला म्हणतात ट्राय फंक्शनल मोनोमर. फ्रेंड्स, द मोनोमर विच इज हॅव्हिंग 3 बॉन्डिंग साईट्स is called as trifunctional monomer. Let us move forward. And then comes the polyfunctional monomer. Polyfunctional monomers have more than 3 bonding sites. And what do they prepare? They form cross-linked polymers or 3-dimensional network polymers. मित्रांनो, पॉलीफंक्शनलमध्ये 3 पेक्षा जास्त बॉन्डिंग साईट्स असतात. जर 2 किंवा 3 असले असते तर ते बाय आणि ट्रायमध्ये गेलं असतं, परंतु 3च्या पुढे जेव्हा बॉन्डिंग साईट्स असतात त्यांना पॉलीफंक्शनल मोनोमर असे म्हणतात. त्याचं एक सोपं उदाहरण तुमच्यासमोर आहे, डायविनाइल बेन्झिन. आणि त्याच्या स्ट्रक्चरवरूनच तुम्हाला कळेल की तो किती जणांसोबत बॉन्ड होऊ शकतो. हा थोडक्यात टेट्राफंक्शनल टाईपमध्ये जातो. तर या पद्धतीनं पॉलीफंक्शनल मोनोमर आपल्याला सांगता येईल मित्रांनो की इट हॅज मोर दॅन 3 बॉन्डिंग साईट्स. तर अशा पद्धतीनं आपण फंक्शनॅलिटी ऑफ मोनोमर बघितली, ज्याच्यामध्ये आपण बघितलं फंक्शनॅलिटी म्हणजे काय, बॉन्डिंग साईट्स. मग त्याच्यामध्ये बायफंक्शनल मोनोमर म्हणजे बायफंक्शनल मोनोमरमध्ये 2 बॉन्डिंग साईट्स, ट्रायमध्ये 3 आणि पॉलीमध्ये 3 पेक्षा जास्त बॉन्डिंग साईट्स असतात. फंक्शनॅलिटी समजणं गरजेचं होतं, त्याशिवाय आपण बायफंक्शनल मोनोमर या शब्दाचा अर्थ समजू शकत नव्हतो. सो लेट अस कम बॅक टू द पॉईंट विच वी वर लर्निंग, दॅट वॉज लिनियर ऑर स्ट्रेट चेन पॉलिमर्स. त्याचा कन्सेप्ट आपण पाहिला, त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले नाहीत, तर ते एकदा बघूयात. मित्रांनो, लिनियर पॉलिमरचे एक्झाम्पल काही दिलेले आहेत तुमच्यासमोर. ते कसे तयार होतात वगैरे आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणारच आहोत, पण सध्या त्याची नावं तरी आपल्याला त्यांची ओळख होणं गरजेचं आहे. सो फर्स्ट वन इज पॉलीविनाइल क्लोराईड. PVCचं स्ट्रक्चर तिथं दिलेलं आहे. त्याचबरोबर HDPE हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन, त्याचंही स्ट्रक्चर तिथं दिलेलं आहे. थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर ते लिनियर पद्धतीनं एकमेकांना जोडलेलं आहे. सो दॅट वॉज अबाउट लिनियर पॉलिमर. आता थोडंसं मूव्ह ऑन करूयात आणि पुढचा पार्ट बघूयात. फ्रेंड्स, द सेकंड टाईप ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर इज ब्रांच्ड चेन पॉलिमर्स. ट्रायफंक्शनल मोनोमर्स फॉर्म ब्रांच चेन पॉलिमर्स. जसं आपण लास्ट पॉईंटमध्ये पाहिलं की बायफंक्शनल मोनोमर जे असतात ते लिनियर किंवा स्ट्रेट चेन पॉलिमर्स बनवतात. मग ब्रांच चेन पॉलिमर्स कशापासून तयार होतात तर ट्रायफंक्शनल मोनोमर्सपासून. ड्यू टू द ब्रांचिंग पॉलिमर्स डू नॉट पॅक वेल. मित्रांनो, लिनियरमध्ये कसं होतं, स्ट्रेट अरेंजमेंट होते, परंतु ब्रांचमध्ये त्याला स्ट्रेट चेनच्या बरोबरच ब्रांचेस पडत जातात, त्यामुळे त्याचं पॅकिंग तितकं स्ट्रॉंग नसतं जितकं की लिनियर पॉलिमर्सचं असतं. त्यामुळं दे हॅव लो मेल्टिंग पॉईंट अँड डेन्सिटीज. It was very simple. You should remember the main point that trifunctional monomers form branch chain polymers. That was all about branch chain polymers. Let us see a few examples of branch chain polymers. Friends, LDPE, low density polyethylene, is an example of branch chain polymer. मित्रांनो, त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं समोर स्क्रीनवर. मगाचं तुम्ही पाहिलं ते होतं HDPEचं, अत्यंत स्ट्रेट असं होतं. इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं ब्रांचेस जात आहेत, तुमच्या लक्षात येईल. आता या पद्धतीनं हे झालं स्ट्रेट, मग इथून एक ब्रांच तयार झाली, हे इथून स्ट्रेट जाते, परत इथून एक ब्रांच तयार झाली, हे या पद्धतीने जाते, परत इथून एक ब्रांच तयार झाली.
So it is nothing but an example of branched chain polymer. So let us move to the next part. मित्रांनो, क्लासिफिकेशन मधला तिसरा पार्ट, क्रॉस लिंक्ड किंवा नेटवर्क पॉलिमर्स. फ्रेंड्स, आफ्टर स्टडिंग द टू टाइप्स, linear and branched, we move on to the last and the third type of polymer, cross-linked or network polymers. These are formed by cross-linking between linear chains. Polyfunctional monomers form cross-linked polymers. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि लक्षात ठेवायचा मुद्दा हा आहे की हे कशापासून तयार होतात. मित्रांनो, थोडंसं परत एकदा रिवाइज करतो. बायफंक्शनल मोनोमर्स, स्ट्रेट किंवा लिनियर. त्यानंतर आपण बघितलं ट्रायफंक्शनल मोनोमर्स, ज्याच्यापासून ब्रांच चेन पॉलिमर तयार झाले. आणि आता क्रॉसलिंक किंवा नेटवर्क पॉलिमर्स हे कशापासून तयार होतात, तर पॉलीफंक्शनल मोनोमर्स. फ्रेंड्स, कीप दिस इन माइंड. पॉलीफंक्शनल मोनोमर्स फॉर्म क्रॉसलिंक पॉलिमर्स. That's it. Friends, the cross-linked polymers are hard, brittle, and rigid. These are few properties of cross-linked or network polymers. Let us see few examples of cross-linked or network polymers. Friends, these are the examples of cross-linked polymers. One of them is bakelite and another is melamine. हे कसे तयार होतात हे तुमच्या सिलेबसमध्ये आहे, त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाही. फक्त सध्या लक्षात ठेवा की क्रॉसलिंक पॉलिमरचे कोणकोणती उदाहरणं आहेत, कारण हे MCQला विचारलं जाऊ शकतं. वन ऑफ देम इज बेकलाइट अँड वन ऑफ देम इज मेलामाइन. तर मित्रांनो, थोडक्यात आपण स्ट्रक्चरवर बेस्ड क्लासिफिकेशनमध्ये 3 टाइप्स बघितले. ए जर पाहिला तर तो कशाचा आहे तुम्हाला लक्षात आलं असेल. इट इज ऑफ लिनियर और स्ट्रेट चेन पॉलिमर्स. तुमच्या डोक्यात आलेलं उत्तर 99% बरोबर असेल, कारण ते का चुकणार आहे हे मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगेन. थोडंसं पुढे जाऊयात आणि बी स्ट्रक्चर बघूयात. इट इज नथिंग बट इट इज ब्रांच चेन पॉलिमर. अँड द लास्ट वन सी, इट इज नथिंग बट इट इज क्रॉसलिंक्ड और नेटवर्क पॉलिमर. शॉर्टमध्ये हे टेक्स्टमध्ये दिलेली डायग्राम आहे, अत्यंत सोपी करून दिलेली आहे, तुम्हाला समजेल. लिनियर, ब्रांचड आणि शेवटचं दिलेलं आहे ते आहे क्रॉसलिंक्ड. याच्या पुढे जाऊन एक असा छोटासा पॉईंट डिस्कस करूया की जो प्रॉब्लेम मला काही मुलांमध्ये जाणवतो. Friends, you can see two structures in front of you. The first one is polypropylene. I'm saying poly because N is used over there, and it has formed from the monomer. And the second structure means on the right hand side, it is of PVC, polyvinyl chloride. मित्रांनो, आता इथं थोडासा घोळ होतो मुलांचा. आता पहिलं जर मी त्यांना प्रश्न विचारला, आता दरवेळी मला 100मध्ये एक तरी मुलगा सापडतो असा की बाबा, आता जर आपण सेकंड स्ट्रक्चरचा विचार केला, मला सांग सेकंड स्ट्रक्चर जे दिलेलं आहे ते स्ट्रेट चेन पॉलिमरचं उदाहरण आहे का ब्रांच चेन पॉलिमरचं उदाहरण आहे. मुलांना दिसतं की CC आहे आणि वर पण CL चाललेलं आहे, म्हणजे तिथं ब्रांच तयार झाली, वेगळाच कुठला तरी ॲटम आलेला आहे. मुलं बऱ्याचशा वेळेला स्ट्रेट चेन पॉलिमरमध्ये न समजता त्याला डायरेक्ट म्हणतात सर हे ब्रांच चेन पॉलिमर आहे. अँड दॅट इज अ रॉंग आन्सर. मित्रांनो, ब्रांच चेन तयार होण्यासाठी इट शुड हॅव अ सबस्टिट्यूशन ऑफ कार्बन ओव्हर देअर. आता जर पहिलं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं पॉलीप्रोपिलिनचं, मग तुमच्या नीट लक्षात येईल कशा पद्धतीचं आहे. तर तिथं CH3ची ब्रांच तयार झालेली आहे. तर हा छोटासा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनाच येतो असं नाही, पण काही मुलांना येतो. त्यांना विचारलं PVC कुठं आहे, कारण लिहिताना CL वर लिहिलं जातं. सर इथं ब्रांच आली, CL वर गेला सर, स्ट्रेट चेनच्या बाहेर काहीतरी चाललंय, मग हे ब्रांच आहे सर, असा थोडासा विचार करतात. त्यामुळे मी थोडंसं स्पष्ट केलं. सो दॅट वॉज ऑल, अँड इट इज ओके that we have seen all the classification based upon structure. So let us come to the end note. So friends, that was all about classification of polymers based upon structure. In short, we saw linear or straight chain polymers, branch chain polymers and cross linked polymers or network polymers. याचे बरेचसे डिटेल्स आपण पाहिलेले आहेत. आणि याच्या पुढच्या पार्टमध्ये जो की फार महत्त्वाचा आहे, आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन बघणार आहोत. सो दॅट वॉज ऑल अबाउट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर. थँक्यू.